नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाभरती 2019 ची सर्वात महत्त्वाची भरती जिल्हा परिषद भरती यासाठी अर्ज सुरू झालेले आहेत। त्यानंतर मित्रांनो मला अनेक कमेंट होत्या की ज्यातील काही पदांबद्दल त्यांना कमी माहिती आहे किंवा ती पदे त्यांना मिळत नाहीत। त्यामध्येच कनिष्ठ सहाय्यक लिपिक असेल, आरोग्य पर्यवेक्षक असेल किंवा विस्तार अधिकारी पंचायत यासारखी पदे कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहेत व त्यासाठी काय क्वालिफिकेशन पाहिजे हे त्यांना समजत नाही असे मला अनेक कमेंट येत होत्या। म्हणून आजचा मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो मित्रांनो। ही पदे खूप महत्त्वाची आहेत। महत्त्वाची यासाठी कारण यातील अनेक पदांसाठी जे क्वालिफिकेशन आहे ते मिनिमम फक्त 10वी उत्तीर्ण पाहिजे आहे। त्यामुळे नक्कीच या पदांबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ही पदे आहेत, काय एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे आहे, ग्रेड पे वेतन कसं असणार आहे तुमचं या पदांसाठी, त्याचबरोबर कशा प्रकारे हिची भरती होणार आहे। चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया। सुरू करण्यापूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की करा। महाजॉब या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा जॉबच्या सर्व नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी। तर बघा मित्रांनो, ही जी भरती हे जे पदांबद्दलचा हा व्हिडिओ करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे ही पदे खूप महत्त्वाची आहेत सांगितल्याप्रमाणे। त्याबरोबर बघा, कनिष्ठ सहाय्यक लिपिक हे पहिलं पद जे आहे ते का महत्त्वाचं आहे, कोणकोणत्या जिल्ह्यात आहे पहिला ते आपण बघूया। जिल्हा परिषद आणि जागा बघा कशा प्रकारे त्याची कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पदे जी आहेत ती डिस्ट्रीब्यूट झालेली आहेत। औरंगाबादच्या टोटल 32 जागा आहेत या पदासाठी जिल्हा परिषदमध्ये कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदासाठी आपण बोलत आहोत। बीडसाठी बघा, बीडच्या 15 जागांसाठी भरती होत आहे। गोंदियाच्या बघा, गोंदियामध्ये 15 जागा आहेत जिल्हा परिषद भरतीच्या। पालघरसाठी बघा 13 जागा आहेत कनिष्ठ लिपिकच्या, कनिष्ठ सहाय्यक लिपिकच्या। रत्नागिरीमध्ये 52 जागा आहेत, इथे सुद्धा नंबर ऑफ वॅकन्सी चांगल्या आहेत। त्याचबरोबर वर्धासाठी बघा 3 जागा आहेत। अशा टोटल मित्रांनो बघितल्या तर नंबर ऑफ वॅकन्सी जे आहेत ते चांगले आहेत मित्रांनो, जर तुम्ही कनिष्ठ सहाय्यक लिपिक या पदासाठी अप्लाय करणार असाल तर। कारण तुम्ही जरी कोणत्या जिल्ह्यातील असाल आणि तुमच्या जिल्ह्यात जरी या जागा नसतील तर तुम्ही ऑदर जिल्ह्यामध्ये ऑदर जिल्हा परिषदमध्ये यासाठी नक्की अप्लाय करू शकता, हे महत्त्वाचं आहे। त्यामुळे सर्वांसाठी या जागा उपलब्ध आहेत। याच्याकडे बघा, एज्युकेशन शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, शैक्षणिक पात्रता जाणणं महत्त्वाचं आहे तरच तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता। कनिष्ठ सहाय्यक लिपिक नावाचं हे पद आहे बघा। वेतन पिरियड जे बँड आहे तुमचा कसा असणार आहे बघा, 5,200 ते 20,200 ग्रेड वेतन 1900 असणार आहे। चांगला वेतन ब्रँड आहे मित्रांनो, क्लास 3च्या पोस्टसाठी असतो तोच आहे। याकडे एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहिजे बघा, काय जर तुम्हाला अप्लाय करायचं झालं तर माध्यमिक शालांत परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाल्या असतील, फक्त SSC 10वी पासवर तुमची भरती होत आहे। आणि महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कर्मचाऱ्यांची मराठी टंकलेखन व लघुलेखन यातील परीक्षा घेण्यासाठी असलेल्या हितधारक मंडळाने किंवा आयुक्त शासकीय परीक्षा विभाग संचालनाने महाराष्ट्र राज्याने मराठी 30 शब्द टंकलेखनाचे शब्द या गतीने दिलेले प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य राहणार आहे। हे महत्त्वाचं आहे, तुमच्याकडे सर्टिफिकेट असणे महत्त्वाचं आहे। फक्त मराठीचं मागितलेलं तिने 30 टंकलेखनाचं, इंग्लिशचं या ठिकाणी त्यांनी मागितलेलं नाही। त्यामुळे फक्त तुमच्याकडे मराठी असेल आणि 10वी उत्तीर्ण असाल तर तुम्हाला खूप मोठी संधी आहे या पदासाठी अप्लाय करण्याची मित्रांनो। त्यानंतर बघा, दुसरं पद जे आहे ते आरोग्य पर्यवेक्षकचं आहे। या पदासाठी बघा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये जागा आहेत। बीडच्या बघा मित्रांनो, बीड नंबर ऑफ वॅकन्सी 3 आहेत। बीडमध्ये भंडारासाठी 1 जागा आहे, बुलढाण्याच्या 5 जागा आहेत, गडचिरोलीच्या 7 जागांसाठी भरती होत आहे, गोंदियाच्या 1 जागा आहे, जळगावसाठी 1 जागा आहे, जालनाची 1 जागा आहे, लातूरमध्ये 3 जागा आहेत आरोग्य पर्यवेक्षक या पदाच्या, नागपूरमध्ये 1 आहे, यवतमाळच्या 2 आहेत, नांदेडसाठी 4 जागा आहेत, नाशिकमध्ये 4 जागा आहेत, अगेन पालघरच्या 2 जागा आहेत, रायगडमध्ये 1 जागा आहे, रत्नागिरीच्या 2 जागा आहेत, सांगलीसाठी 3 जागा आहेत आरोग्य पर्यवेक्षक पदासाठी, सिंधुदुर्गमध्ये 1, ठाणेमध्ये 3 आणि वर्धामध्ये 2 ही पदे आहेत मित्रांनो सर्व जिल्हा परिषदमध्ये। नंबर ऑफ वॅकन्सीज बघितल्या तर तुम्ही यामध्ये तुम्हाला समजून जाईल की नंबर ऑफ वॅकन्सीज खूप कमी आहेत, फार कमी आहेत। मात्र तरी याची क्वालिफिकेशन जर बघितलं असेल तर नक्की तुम्ही यासाठी अप्लाय करा, कारण क्वालिफिकेशन असे असणारे कॅन्डिडेट फार कमी आहेत। शैक्षणिक पात्रता बघा काय पाहिजे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी, आरोग्य पर्यवेक्षक वेतन ब्रँड बघा, एक क्लास 2 ची पोस्ट असते त्याचा वेतन बँड या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे 9,300 ते 34,800 ग्रेड वेतन जे असणार आहे 4200, चांगल्या प्रमाणात ग्रेड वेतन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो वेतन बँड। त्यानंतर बघा, शैक्षणिक पात्रता काय पाहिजे, ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी धारण केलेली असेल आणि ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्याचा पाठ्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेला असेल अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल। नॉमिनेशन टाईपमध्ये ही नॉमिनेशन पद्धत वापरून या ठिकाणी आरोग्य पर्यवेक्षक या पदासाठी भरती होणार आहे। त्यामुळे नक्कीच हे क्वालिफिकेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मोठी संधी आहे हे पोस्ट मिळवण्याची। त्यानंतर तिसरं पद बघा, विस्तार अधिकारी पंचायत, विस्तार अधिकारी कृषी आणि सांख्यिकी ही भरपूर पदे आहेत। त्यामुळे अनेकांना विस्तार अधिकारी पंचायत हे पद कोणत्या जिल्ह्यामध्ये होतं हे माहीत नव्हतं, त्यामुळेच हा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे। बघा सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषदमध्ये बघा नांदेडची 1 जागा आहे, नंदुरबारची 1 जागा आहे विस्तार अधिकारी पंचायत या पदाच्या, नाशिकच्या 4 आहेत, पालघरसाठी 2, रायगडची 1,
सोलापूरची 1 आणि वाशिमची 1 अशा प्रकारचे नंबर ऑफ वॅकन्सीज मित्रांनो या ठिकाणी दिलेले आहेत त्यांनी. अगेन जिल्हा विस्तार अधिकारी पंचायत या पदासाठी सुद्धा नंबर ऑफ वॅकन्सीज चांगल्या नाही आहेत, खूप कमी आहेत. मात्र जर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल जे खूप कमी लोकांकडे असणार आहे तर तुम्ही नक्कीच या पदांसाठी ट्राय करू शकता. शैक्षणिक पात्रता बघा यासाठी काय पाहिजे आहे, विस्तार अधिकारी पंचायत ग्रेड वेतन अगेन क्लास 2चं बँड आहे मित्रांनो. यासाठी बघा संविधानिक विद्यापीठाची पदवी धारण करत असतील अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे नेमणूक करण्यात येईल. नॉमिनेशनमध्ये नेमणूक करण्यात येणार आहे मित्रांनो. फक्त तुमची संविधानिक विद्यापीठाची पदवी कोणती तुमच्याकडे असणे महत्वाचं आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी. नक्कीच या 3 पदांबद्दल मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती. ऍटलीस्ट तुम्हाला समजून जाईल की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ही भरती होत आहे, त्यानुसार तुम्ही यासाठी अप्लाय करावं हाच या व्हिडिओ मागचा हेतू होता. तुम्हाला काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा. त्याचबरोबर सराव पूर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो. आपण एक दिवस दररोज एक तुमचे सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. वर्ग 3 वर्ग 4च्या सर्व पदांसाठी या खूप महत्वाचे आहेत. जर तुम्ही जिल्हा परिषदेसाठी प्रयत्न करत असाल तर नक्कीच तुम्हाला या पदांसाठी अर्ज करण्यासाठी या तयार करण्यासाठी या प्रश्नपत्रिका खूप महत्वाच्या आहेत. त्यामुळे नक्की त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत असतो प्रत्येक व्हिडिओच्या. तिथे जाऊन तुम्ही ते चेक करू शकता, ते प्रश्न तुम्ही सोडवू शकता. आणि याबद्दल काय डाऊट असतील, मला नाही वाटत काय शंका असेल तुमच्या मनात या 3 पदांबद्दल आता जरी असतील तर नक्कीच कमेंट करा. मी त्याबद्दल नक्कीच तुम्हाला आन्सर करेन. धन्यवाद.